आता डॉक्टरला मारहाण झाली ते काही बरोबर नाही आहे, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण मारहाण कुठल्या कारणास्तव केली, का केली हे माहीत नाही. कुठल्या घटने कारण म्हणजे ते किती महत्वाचं होतं हे पण माहीत नाही. कधी कधी राग येतो माणसाला, व्यवस्थेच्या विरोधात लढता लढताही कधी कधी ह्या घटना घडतात. मला असं वाटतं का त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि डॉक्टरांनी सुद्धा मला वाटतं ह्या सगळ्या बाबी समजून घेतल्या पाहिजे. आणि आमच्या कार्यकर्ते असेल, नगरसेवक असेल, त्यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रशासन जे काही आज संपावर गेले डॉक्टर लोक, तो संप मागं कसा होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण भागांमध्ये खरंच सगळ्या रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती आहे का की तिथले कर्मचारी डॉक्टर हे अत्यंत वाईट वागणूक देतात तिथे? बिलकुल नाही, सगळे डॉक्टर वाईट नाही आहे, पण व्यवस्था सिस्टीमच बेकार आहे. काय झालंय का तुम्ही एक सांगा, मी अकोला हॉस्पिटलला गेलो होतो आणि अकोला हॉस्पिटलमध्ये काय झालंय का बेड 400 होते आणि रुग्ण 950 होते, म्हणजे डबलपेक्षा जास्त. आणि एका बेडवर 3 रुग्ण, म्हणजे आणि स्टॉप कमी, बेड कमी, जागा कमी. 75व्या वर्षामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल देऊ शकलो नाही, हे मोठी खंत आहे. म्हणजे आम्ही काय चांगलं दिलं पाहिजे होतं, तर शिक्षण चांगलं द्यायला पाहिजे होतं, आरोग्य चांगलं द्यायला पाहिजे होतं, आणि त्या महत्वाच्याच गोष्टी होऊ शकल्या नाही. हे दुर्दैव आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार आहेत, त्या स्वतः शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी इथे नाशिकच्या रिंग रोडमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला द्यावा यासाठी आंदोलनाला बसले. शेतकऱ्याचा विषय असला का ना सत्ता आहे ना विरोधक आहे. शेतकरी शेतकरी असतं, त्याला मरावं लागतं, चौफेर मार खावं लागतं, वरतून पाण्याचा, शेतावर जनावराचा, सत्तेवाल्यांचा, विरोधकांचा, सगळ्यांचा मार खाऊन खाऊन तो जगतं कसा याचं संशोधन करणं फार महत्वाचं वाटतं. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, त्यांचा प्रश्न वरच्या अधिवेशनामध्ये कसा उचलता येईल तो प्रयत्न करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.